श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता सकाळी सकाळी बघा वातावरण कसं आहे आणि आत्ता मी कामाला जाणार आहे. तर या पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली. आई पाऊस आला ना हो, बाहेर पडतानाच पाऊस. आई इथे भाकरी खात आहेत, म्हणजे मनी माऊ पण इथे बसले आणि मी आता चालले. मगातपासून नव्हता, आता बघा आला. जाण्याच्या टायमावरती आहे ना. त्या दिवशी ना खालती पाऊस होता आणि पहिल्यांदा मांगेलीत पाऊस नव्हता. आणि लोंढे भाऊ कसे म्हणतात, मांगेलीत पाऊसच नाही आहे, खालती किती पडतोय. त्याच्यानंतर जो मांगेलीत पाऊस आला ना, मी म्हटलं हलक्यात घेऊ नका मांगेलीचा. रेनकोटच घालावं लागणार होता. रेनकोट घालून घेते. मंडळी आत्ता संध्याकाळ झाली आहे आणि आता आमची PSC मध्ये मीटिंग होती, ती जस्ट संपली आणि मी आता चालले आहे माझ्या माहेरी. तर आता भावासाठी थोडंफार खाऊ घेते, भाजी वगैरे घेतली आहे मी आणि आता जाते. पप्पा काळजी करणार, ते म्हणणार एवढं संध्याकाळ करून आली म्हणणार मला, पण मला जायचं आहे आज. तर पहिल्यांदा खाऊ घेऊया भावाला आणि मग जाऊया. बेकरीमध्ये आले आणि माझ्या भावासाठी काय काय खाऊ घेऊन जाऊया, खुश होणार तो. मंडळी मगाशी मी रोडवरती असं थोडंसं तुम्हाला सांगितलं, कारण मला सवय नाही आहे रोडवरती वगैरे व्हिडिओ करायची. तर आज मी माझ्या माहेरी आलेली आहे, मी पुन्हा एकदा सांगते. आणि आता मी 8 दिवस राहणार आहे, ते नागपंचमीला जाईन, पण म्हटलं थोडे दिवस राहूया 8 दिवस घरी, म्हणून आता आलेले आहे. काल पप्पांना सांगितलं होतं येणार आहे म्हणून, पण त्यांना वाटलं असणार उशीर झाला त्यामुळे येते की नाही असं. आले. प्रथमेश, हो दार बीर बंद करतात संध्याकाळचे दिवे लागणीच्या वेळेला. थँक्यू मॉम. झिलाचा व्हिडिओ आता झील व्हिडिओ मध्ये दिसणार. गाडी खालते, मीटिंग होती हो त्यामुळे जरा लेट झाला. चला फ्रेश होऊया मस्तपैकी. आम्ही आता मस्तपैकी गरम गरम चहा पिणार ना रे बाबू. पिशवीत काय आहे बा तू, पिशवीत काय आहे? प्रथमेश दाखवणार तुम्हाला. भजी खाल्ली, पाव. मला पाव आणि चहा खूप आवडतो. तर आता आम्ही असे गरम गरम त्याच्यामध्ये काय अजून दाखव, अजून काहीतरी आहे म्हणतो प्रथमेश. वडा. तू नाही खा, खा रे पापा. चहा घ्या तुम्हाला, प्रथमेशला व्हायचीच द्या. पप्पा पाव बरोबर चहा खा, हे करा खावा. एक मी घेते. चला चहा आणि पाव खाऊया. वडापाव पण होतात, वडा खा ना. व्हिडिओ ना, प्रथमेश पण आता माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार. प्रथमेश पण आता ओळखीचं होणार सगळ्यांच्या. तू बघतोस ना व्हिडिओ. चला आता गरम गरम चहा पिऊया. 8 वाजून 10 मिनिटं झाले आणि जेवण करूया नंतर. अरे वा पप्पा, मी कॅडबरी आणली आहे, तरी हा आल्या आल्या मला कॅडबरी म्हणून सांगतोय. हो आधी चहा पिऊया, नाही तर गोड लागणार नाही. पण तो थंड होणार. चल चहा पिऊन घेऊया. इथे मी कुकर लावलाय आणि आता जी मी जेवणाची तयारी करायला घेते. तर आज मी बनवणार आहे मुगाची आमटी आणि कोंबच्याची भाजी. काल तिकडे कोंबचे खाल्ले, आज इथे खाणार आहे. तर आता मीच बनवणार आहे, इकडे आई नाही आहे बनवायला. तर पटकन जेवण बनवून घेते. का काहीतरी बोलत होता, द्यायचं नव्हतं तर राहू दे. देतो पण काहीतरी बोलत राहतो पाठी. तर आमचं जेवण इथे रेडी झालेलं आहे. भात, मुगाची आमटी आणि कोंबचे. हो दीदी हुशार आहेत दोघी पण. थांब जरा बाबू, तू जेवायला कधी बसणार? गुरुवारी पूजा आहे हो 20 तारखेला PSC मध्ये सत्यनारायणाची. मग त्याला घालावी लागणार ना रांगोळी. ती स्मिता दिदीला दिलाय सरांनी, म्हणजे मग आशांना सांगायला सांगितलंय दीदीने. आशान म्हणजे असं एक एक टॉपिक. दीदी एवढ्या सगळे रांगोळी कशी घालणार एकटीनं, मोठी घालावी लागणार ना. बसा साहेब जेवायला. जेवा जेवा. हा माणूस आहे जो जेवणाकडे सारखं नखरे करतो, फोनवरती तेवढा उगाच सांगतो ताई ये म्हणून.
हो हां पहिला आता ह्याला येणार ना 13 तारखेला आहे ना गुरुवारी, पहिला गुरुवार श्रावणातला, आणि दुसरा 20 तारखेला. पहिल्या सोमवारी हे येते नागपंचमी आली, योग बरा आहे. 12 नाही 17ला पहिलं नागपंचमी. चला आता जेवून घेऊया सगळ्यांनी. का नागपंचमी सांगते, पहिला सोमवार श्रावणी आणि नागपंचमी सोमवारीच असं. हो 12ला बुधवारी गटारी नाही, 13 पासून वाटतं पप्पा. 12ला गटारी हे आहे ना अमावास्या. प्रथमेशचा काय प्लॅन गटारीचा? प्रथमेशचा काय प्लॅन पप्पा? चिकन तेच तर खाल्लं ना, बस झालं. अजून सारखं कशाला? मी आली म्हणून काय सांगतो. मला चायनीज खावंसं वाटतं, फ्राईड राईस. आणि जिलाला चिकन. दीदीला बोलवूया बुधवारी ये म्हणून ना जिला. हा ना सगळं जर संपवलं जेवण तर पप्पा करूया, नाहीतर काय गरज नाही. चलो 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 खाना खाओ, जेवण थंड होत आहे. चे गुलाबजाम खाणार आहेस? मी आता येताना घेऊन आली मस्तपैकी, खाऊया म्हणून. खा ना, फोडूया. एवढा जड वाटतो हा डबा. पप्पा पण खाणार आहे, तू नाही खाणार? मस्त लागतात, खाऊन तर बघ. तर फोडूया, खाने के बाद कुछ मीठा हो जाए. गुलाबजाम तर मी खाते, पप्पानी खाल्ला. तुला नको? टेस्ट करूया मस्तपैकी थंड थंड. ये ना. मस्तपैकी मी गुलाबजाम खाऊन झालेला आहे आणि घरी माझी थोडीफार पार्सल आली आहेत. ओपन करून दीदीने बघितली आहेत वाटतं. दीदीने ओपन केलेली ना पार्सल. मूग ते ठेवू शकतात फ्रीजमध्ये. मला वाटलं सांबारा विषय सफेद आपणा कसलं माहिती का? दीदीला पाहिजे. दीदी माझी आली आहेत ते, ओपन करून बघते कसे आले आहेत ते. आणि चुडीदारचे पीस पण भेटत नाहीत ना. चुडीदारचे पीस पण आता भेटत नाही. प्रथमेश कैची घेऊन ये रे बाबू, पार्सल ओपन करूया. पार्सल ओपन करूया. कैची घेऊन येशील? घरी मागवलेली, आता बघते कशी आहेत ती. काय मागवलेलं ते माझ्यात लक्षात नाही. थँक्यू सो मच. कॅडबरी नाही खाल्ली मी, उद्या खाणार. पप्पा ह्याचे केस खूप वाढले हो. खोळा कसा दिसतो जी, खळी बरी पडते भावाला माझ्या. ओपन करूया सगळे हे. तर मंडळी अशा पद्धतीने सगळे जे पार्सल होते ते अनबॉक्सिंग झालेले आहेत. म्हणजे जेव्हा माझे पार्सल मी बघितले ना तेव्हा मी विचार करत होती की मी एवढे पार्सल कुठे मागवले, म्हणजे कधी मागवले असं मी विचार करत होती. तर त्याच्यातले थोडे पार्सल दीदीचे होते आणि मी ते चुकून ओपन केले आहेत. मी आणि दीदी एकमेकांचे पार्सल असे ओपन करत नाही, बॅड मॅनर्स, पण मी चुकून तिचे पार्सल ओपन केले आहे. तर दीदीला आता समजणार आणि ते मला जरा ओरडणार. तर म्हणजे तोच मी विचार करत होती की एवढे सगळे पार्सल म्हणजे मी ऑर्डर केले मला माहीतच नव्हतं. आणि पप्पा बोलले की माझे आहेत म्हणून मी ओपन केले. आणि कारण दोघेही ॲड्रेस टाकताना इथलाच ॲड्रेस टाकतो माहेरचा, आणि पप्पांच्याच नावावरती सगळे पार्सल येतात, त्यामुळे सगळं मिसकन्फ्युजन जे आहे ते झालेलं होतं. तर असो. तर अशा पद्धतीने आजचा दिवस होता. माझ्या घरी मी आले आहे आणि 8 दिवसासाठी आता इथेच मुक्कामाला मी असणार आहे. तर माझ्या घरी माझा भाऊ छोटा आणि माझे बाबा दोघंजणं असतात आणि मी आणि दीदी अधूनमधून येत असतो. आई भलेही शरीराने नसली तरी मनाने ती कायम आमच्यासोबत आहे असा आमचा कायम विश्वास असतो. आणि आईची जागा ही पप्पा भरून काढतात. तर मला असं कायम वाटतं की आई नाही आहे पण माझ्याकडे माझे पप्पा आहेत आणि ते माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत. तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस होता, तो असा बिझी गेलेला होता. म्हणजे PSAतून येतानाच मला जरा उशीर झाला होता, त्यामुळे जरा बिझी गेला दिवस, खूप लेट झाला होता. आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.